चेजिंग करणाऱ्या संघावरती जास्तीत जास्त दबाव टाका, ही स्ट्रॅटेजी आडगाव संघाच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला वापरली जाते। परंतु ती स्ट्रॅटेजी वर्क होईल का की कमी धावा बनतील, येणारी येणारा काळ आपल्याला सांगून जाईल। बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी येतोय संकेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल योगेश आणि अक्षय ही जोडी असेल। तर जसा पहिला चेंडू पडेल नक्कीच आपण टायमर लावणार आहोत। दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। पुन्हा एकदा बोथ द टीम ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। बॉलिंग मार्क वरती संकेत, स्ट्रायकर एंड वरती योगेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती अक्षय। 3:03 झालेली आहेत आणि इथे पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हर अँड ओनली फॉर द ओव्हर, तो देखील कॉल दिला जातोय। सातत्याने ज्या वेळेस इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला जातो त्यावेळेस तुम्हाला 2 बाउन्सर हाताळणे लीगल आहेत, परंतु ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला जातो त्यावेळेस तुम्ही एकच बाउन्सर टाकू शकता। यावेळेस आपण पाहतोय लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळते, पंचांनी ते पाहिलं, ते हिरलं, आमच्याकडे आले आणि त्यानंतर इशारा केलाय इट्स अ वाईड बॉल। वाईडच्या मदतीने टीमची टोटल ओपन होत असताना पाहायला मिळते 1 धाव स्कोरबोर्ड वरती। उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू एकदम फाईन जात असताना आपण पाहू शकतो बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। बॉल सीमा पार, लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून। दरम्यान पुन्हा एकदा अशोक दादांची उपस्थिती पाहायला मिळते। वेलकम अशोक दादा, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे। नो बॅक टू द क्रिकेट। 5 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर अवांतर, त्यानंतर बॅटची अगदी डेलिकेट टच पाहायला मिळालं। फायनली क्षेत्रामधून चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांची मोहर होती फटक्यावरती। यावेळेस देखील फक्त कट करायचा प्रयत्न, चेंडू पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील इनसाइड दी सर्कल असतील, कॅचिंग पोझिशन मध्ये उचलतील, फेकतील, अगदी तोपर्यंत एक क्विक सिंगल पाहायला मिळते। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 6। आउटसाइड दी सर्कल आपण डीप मध्ये 2 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील। पहिला असेल वाईडिश लॉंग ऑन मध्ये, तर दुसरा आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळतो इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये। शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय। अशी व्यूहरचना पाहू शकतो आपण या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। बॉलिंग मार्क वरती संकेत आहे ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। नशिबाची साथ देखील कुठेतरी फलंदाजांना या षटकामध्ये मिळत होती, परंतु इथे एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू होता। यो मिस, आय विल डेफिनेटली इट। फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्यात। विकेटचं पतन लागतोय हा पहिला झटका। आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या एनबी स्पोर्ट्स आडगाव या संघाला अक्षयची केस संपुष्टात। अक्षय बॅक टू द पवेलियन। विकेटचं पतन होतं, नवीन फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळेल। अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित भव्य आणि दिव्य असं खासदार ट्रॉफी 2024 चा थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। विशेष असं उल्लेख करणं गरजेचं प्रत्येक त्या घटकाचं ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते यशस्वी होते। मग त्यामध्ये आमचे मनीष दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, प्रतीक दादा असतील, ललित दादा असतील, दर्शन दादा असतील, या सर्वांचीच मेहनत आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते। इथे देखील अपील करण्यात आली होती, पंचांनी नकारलं आणि डॉट बॉलची समाप्ती होती। त्यासोबतच उल्लेख करणं गरजेचं या स्पर्धेसाठी आधारस्तंभ
म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले श्रेयसदादा वेखंडे, सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची, या समीकरणाला त्यांच्या माध्यमातून जागलं जातं, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 7 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर विजयदादा भेरे यांची देखील नक्कीच मी उल्लेख करेल, ज्यांच्या माध्यमातून विशेष असं सहकार्य आपल्याला या क्रीडा स्पर्धेसाठी भेटलेले, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच भैरवा स्पोर्ट्स मिंगाळपाडा या संघाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण अप्रतिम अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतीये, अप्रतिम असा पिच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यामध्ये सिंहाचा वाटा, घारीचा वाटा मी म्हणेल, जो मात्र भैरवा स्पोर्ट्स मिंगाळपाडा या संघाचा देखील आहे, त्यामुळे त्यांचं देखील उल्लेख करणं गरजेचं आहे, कौतुक होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग मार्क वरती स्पेलच्या पहिल्या सांगी कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये गणेश येतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो रोशन आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. बरोबर 3 वाजून 3 मिनिटाने या सामन्याला सुरुवात झाली. इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ईस्टर्नचा वेग घेणारा चेंडू होता. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. ईस्टर्नचा अगदी त्रिफला चित केली जाते. फलंदाज होतोय बाद, लागतोय हात. दुसरा झटका. रोशन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. योगेश आणि सागर ही जोडी पाहायला मिळतीये, खेळपट्टीवरती आहे. आटगाव संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला चांगला असो चेंडू पहिलाच गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ईस्टर्नचा वेग घेणारा चेंडू होता. क्लीन बोल्ड फलंदाज झाला. यावेळेस देखील यॉर्कर यांचा चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते, ज्यांच्या माध्यमातून फिल्डिंग होतीये चांगली, फिल्डिंग होती दर्जेदार. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सातत्याने मी उल्लेख करेल मनीष दादांचा, ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून अगदी प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. स्वतः इंजर्ड आहेत, हाताला थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल दुखापत आहे, तरी देखील प्रत्येक गोष्ट पाहिली जाते. प्रत्येक गोष्टीला बघितलं जाते, चेक केलं जाते. कुठलीही गोष्टीमध्ये कमतरता आली नाही पाहिजे यासाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून मेहनत घेतली जाते. दुसऱ्या बाजूला आमचे ललित दादा असतील, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. कुठली गोष्ट कमी नाही पडली पाहिजे याची देखरेख त्यांच्या माध्यमातून केली जाते. तर नक्कीच उल्लेख करेल दर्शन दादांचं देखील, ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम अशी काम आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे वसुली करण्याचं काम आपण पाहतोय, जो मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं देखील कौतुक असेल. इथे रिव्ह्यू घेण्यात येतोय बीमरसाठी. कॅच झाली होती कंप्लीट, परंतु बीमर आहे की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. तिसऱ्या पंचांची मागणी सध्याच्या स्थितीला करण्यात येते. नो चेंडू असेल आणि त्यामुळे आपण पाहतोय पुढील चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे.
9+1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 10 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतीये. यावेळेस देखील बीमर चेंडू पाहायला मिळतोय, त्यामुळे हा गोलंदाज चेंज होत असताना पाहायला मिळेल. (9+1) एकंदरीत पुन्हा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि हा गोलंदाज पुन्हा ओव्हर टाकू शकणार नाही या मॅच मध्ये. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पुन्हा एकदा बीमर आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये हातामध्ये ग्रीप थोडीशी बदलली गेली होती आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय टप्पा टाकता आला नाहीये. भेदक मारा करायचा प्रयत्न करण्यात आला होता. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल. आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय तरी देखील दुसरे षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी आपण पाहू शकतो कंप्लीट झालाय तरी देखील दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती कंटिन्यू घेण्यासाठी ओव्हर निलेश आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश 5 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले, रूम क्रिएट करायचं होतं. हुकचा देखना स्ट्रोक, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता खास परंतु फलंदाज दाखवतोय त्या चेंडूवरती आपली क्लास. बॉल सीमा पार, येतील या 4 धावा. चौकार. चौकार पाहायला मिळतोय. आपटलेला चेंडू होता, रूम क्रिएट करायचा प्रयत्न हळवार पद्धतीने चेंडू आला, त्यामुळेच खूप सारा टाइम फलंदाजाला मिळताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी संघावरती टाकलेला चेंडू होता आणि त्यामुळे चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. दरम्यान चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. इथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने 18 धावा स्कोरबोर्ड वरती, 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटक थोडासा लांबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदलामध्ये पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या 7. या षटकामध्ये थोडस कामगिरी खराब होती गोलंदाजाची. इथे अजून एक चांगला फटका, रिव्हर्स हिट आहे, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाजच्या पॅट मधून येतोय. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती साऊंड पोचली आहे. सध्याच्या स्थितीला 22 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 अशी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. चला त्वरित सामना सुरू करायचे. खूप जास्त अवधी घेतला जातोय. आतापर्यंत 14 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे 2 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरे समाप्त. 22 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये गणेशने 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 3 चेंडू हातात असताना निलेशने 10 धावा खर्च केल्या. 2 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती. हर्षल येतोय बॉलिंग मार्क वरती. या तिसऱ्या षटकामध्ये इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. जजमेंट चांगलं होतं, एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळतोय. हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा झटका 22 या आकड्यावरती. सागरला परतायला लागतंय माघारी आणि हा तिसरा झटका NB स्पोर्ट्स आटगाव संघाला.
न्यू बॅटर दीपक आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती येतात दीपक आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. योगेशचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण एका बाजूने सातत्याने विकेट्सचा इंटरव्हल रेग्युलर फॉर्मॅट वरती होतोय, दुसऱ्या बाजूला योगेश मात्र एका बाजूने चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळवतोय. इथे आपटी बार फेकण्यात आला होता, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्थिर असेल, स्थगित असेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. विनंती आहे MD स्पोर्ट्स कोसले टीमला आपल्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचं. आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतो आणि धावा देखील चांगल्या मिळतील. +4 लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा पंजा ओपन होतोय बॅटिंग करणाऱ्या NB आडगाव या संघाच्या बाजूने. सत्तावीस धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. पहिले 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर +4 एकंदरीत 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झालते. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज येतोय, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. फ्रीडचा चेंडू होता, फ्रीडच्या चेंडूवरती कर्पूस समाचार घेता आला नाहीये. सिंगल धाव एक्झिक्यूट होती. 28 धावा स्कोरबोर्ड वरती अजूनही 3 चेंडूंसाठी शिल्लक पाहायला मिळतोय. हर्षलचं हे षटक आतापर्यंत आपण चांगलं पाहतो. एक नो चेंडू होता, त्यावरती चौकार गेलाय, परंतु त्याला वगळता 1 विकेट, 1 डॉट बॉल आणि 1 सिंगल पाहायला मिळतो. 3 चेंडूंमध्ये त्यांनी 1 धाव नो बॉल वगळता खर्च केली आहे. इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. पुन्हा एकदा 28 धावा स्कोरबोर्ड वरती. मॅच टर्निंग ओव्हर होऊ शकेल का, हा मोठा प्रश्न असेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय एकंदरीत 6 धावा पाहायला मिळाल्यात. हे षटक देखील थोडस लांबणीवरती जात असताना आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, अगदी चेंडूला बॉडीला ब्रश झालाय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन द स्कोर कार्ड. दीपक ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 5 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन, दुसऱ्या बाजूला 10 चेंडूंमध्ये 17 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज चांगली अशी फटकेबाजी करतायत. 10च्या सरासरीने धावसंख्या पुढे जातीये. यावेळी सुख करायचा प्रयत्न होता, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली जातीये. मी सातत्याने उल्लेख करतो की आडगाव सारखा एक मातब्बर संघ ज्या वेळेस इन ऍक्शन मध्ये असतो त्यांच्याकडे गोलंदाजीचा तुपखाना आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॉलिंग करतायत समोरचा संघ, त्यावेळेस तुम्ही कमीत कमी धावेंवरती समोरच्या संघाला थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा दुसऱ्या इनिंग मध्ये कुठेतरी तुमचीच दमछाक होऊ शकते. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल आलेत, फिल्डर कॅच झाली कंप्लीट. व्हॉट अ कॅच, कॅच अप्रतिम पाहायला मिळतीये. आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय हा 4था झटका 30 या आकड्यावरती. दीपकला परतायला लागते बागारी आणि 4था झटका आपण पाहतोय NB स्पोर्ट्स आडगाव या संघाला 30 या आकड्यावरती. विनंती असेल कोसले टीमच्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचंय. तीन षटकांची समाप्ती, 30 धावा स्कोरबोर्ड वरती. अविनाश येतोय 6व्या क्रमांकावरती. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, फिल्डर आले, कॅच कंप्लीट होतीये. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जात असताना पाहायला मिळेल. अजून एका विकेटचं पतन, लागतोय 5वा झटका 30 या आकड्यावरती. योगेशची खेळ संपुष्टात आणि त्याला अनुषंगून
30 आकड्यावरती 5वा झटका एनबी स्पोर्ट्स आडगाव संघाला. क्रमांकावरती गणेश वर्णी लागती आडगाव संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पवन येतो A1 पवन म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती दुसरा चेंडू घेऊन. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडूवर विकेट आलं त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. पूर्ण प्रकारे कमबॅक करत असताना संपूर्ण आपण पाहू शकतो RS स्पोर्ट्स आवरे संघ. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते. व्हेरिएशन टाकले जातात. कधी यॉकल यांचा चेंडू कधी अँगल सोबत चेंडू बाहेर जातोय तर कधी बाउन्सर चेंडू टाकले जातात. सातत्य ची मात्र आपल्याला पाहायला मिळतो व्हेरिएशन मध्ये. 30 धावा स्कोरबोर्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय विकेटचं होतोय पतन आणि विकेट सॅक्रिफाईस केली जाते अविनाशसाठी. फलंदाज गणेशची खेळी संपुष्टात आणि गणेश बॅक टू द पवेलियन. गणेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. एक गणेश गेला दुसरा गणेश आलाय. दर्शन बेरे यांच्या माध्यमातून गणेशसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अरे त्याची कदकाठी बघ. असं वाटतंय बॅटच्या जीवावरती तो थांबलाय नाही तर हवेच्या झोक्याने उडून गेला असता. पप्पू दादा घरत यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. दरम्यान पुल करायचा प्रयत्न होता इथे एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 32 धावा स्कोरबोर्ड वरती. वाटलं होतं कुठेतरी 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते परंतु आवरे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी इतकी चांगली झाली की अगदी आता 35 देखील धावा होतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडू हाताळताना. यावेळेस बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये आणि इथे बॉल सीमा पार चौकार येतोय. अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती. 36 धावा धावफलकावरती. येणारी 24 चेंडू 37 धावांची गरज असेल. विनंती आहे कोसली टीम कॅप्टन. येस आपण जोडले गेलेत तर आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. सचिन दादा आपण देखील यायचं. त्यासोबतच दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या सोबत जोडले गेलेत. एका चिठ्ठीमध्ये विजय संघ असं नाव आहे. दुसऱ्या चिठ्ठीमध्ये कोसले असं नाव आहे. संदीप. येस संदीपला फक्त संदीप असं म्हणायचं लगेच कॅमेरा रोल करतो. प्रतीक दादा आपल्याला पाहायला मिळतील. कोसली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर असंगाव संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लॉटचा कार्यक्रम आपण करतोय.
तर विजयी संघाला बाय मिळालेली या गोष्टीची नोंद करून घ्यायची, त्यामुळे सामना आपल्याला पाहायला मिळेल MD स्पोर्ट्स कोसले विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव. विनंती असेल वासुदेव दादा आपण त्वरित यायचे. विजयी संघाला बाय मिळालेली या गोष्टीची नोंद करून घ्यायची, त्यामुळे या मॅच मध्ये अजून चुरस निर्माण होईल, कारण ही मॅच तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये नाही नेणार तर 2 फेऱ्यांमध्ये पुढे नेणार आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा तो पहिला संघ आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच कौतुक करेल वासुदेव यांचं देखील, ज्यांच्या माध्यमातून ज्या वेळेस टाइम दिलं जाते अगदी त्यांच्या माध्यमातून टाइम टू टाइम शिस्त जी मात्र पाळली जाते, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक. दुसऱ्या बाजूला आमचे सचिन दादा पाहायला मिळतील, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सन्माननीय लक्ष्मण दादा सासे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. तिसऱ्या फेरीतील एकमेव सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला MD स्पोर्ट्स कुसले अर्थातच वासुदेव अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला सचिन दादा अँड कंपनी अर्थात आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कोसले, दुसऱ्या बाजूला आसनगाव, दोन्ही दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये असतील. सासे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आतापर्यंत 2 टॉस वासुदेव जिंकलाय आणि हा देखील टॉस जिंकताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी आसनगाव टीमला. तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर तिसऱ्या दिवसामध्ये ओमकार टारमळे देखील अगदी 3 टॉस जिंकला होता आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो वासुदेव देखील 3 टॉस जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात. पवन आपल्याला पाहायला मिळतील. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सन्मान देण्यास भाग पाडलंय, दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. पवन आणि नितीन ही जोडी खेळपट्टीवरती आहे. दुसऱ्या बाजूला अविनाश आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वरती तयार होतात. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. डीप मध्ये लॉंग ऑन असतील, त्यानंतर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील वायडिश लॉंग ऑन देखील. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉइंट. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत या 2 चेंडूंचं विवरण करायचं झालं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कधी चेंडू पडल्यावरती बाहेर निघतोय तर कधी चेंडू पडल्यावरती सरळ निघतोय. मग अशा परिस्थितीमध्ये फलंदाज देखील प्रश्न पडतो की अगदी बॅट कशी फिरवावी. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ कॅच. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली होती, कॅच देखील पकडण्यात आली होती, परंतु इथे आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. नो +2 एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, अप्रतिम कॅच पकडण्यामध्ये आणि नो बॉल येण्यामध्ये एकच वेळ आपल्याला पाहायला मिळते. वन ऑफ द फायनेस्ट कॅच आपल्याला पाहायला मिळाली. इथे फ्रीडचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फ्री हिटच्या चेंडूवरती फ्री टोल वसूल केलं जातंय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 आणि हा येतोय चौकार फलंदाजच्या बॅटमधून.
पाहायला मिळालाय. बॅटचा फेज ओपन करण्यात आला होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहिली फलंदाजच्या बॅट मधून. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन द बॉल. फिल्डर येत आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे. इथे झेल टिपली जातीये. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होतीये. नितीनला परतायला लागते माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय षटकाराला क्विक रिप्लाय फलंदाजाला त्वरित तंबूच्या आश्रयाला परतवण्यास भाग पाडलेला आहे. गोलंदाजाने झटका पहिला. आली 12 धावेंची एकंदरीत अतिशय पारी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी खुलवट टप्प्याचा होता. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचं होतं. ऑन ड्राईव्ह मारायचं होतं. इथे डॉट बॉल पाहायला मिळतो. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14. समीकरण येणारे 18 चेंडू. विजयासाठी अजूनही 23 धावेंची गरज. षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. किशोर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला दुसऱ्या षटकामध्ये आलेत. यावेळेस देखील चांगला फटका. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर थोडीशी दरी आपल्याला पाहायला मिळतीये. काऊ कॉर्नर मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये आणि त्या दरीला भेदत असताना बॉल सीमा पार. लक फॅक्टर पुन्हा एकदा ऑन होतोय. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू वरती वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकलाय चौकार. स्वॅगचे स्वागत होतोय गोलंदाज किशोरचं. दुसऱ्या बाजूला चांगली अशी फटकेबाजी एवन पवन याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतीये. इथे स्लॉक करायचा प्रयत्न होता. थोडेसे सफल झाले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्लॉक करायचं होतं. पुढचा पाय त्यावरती बेंड करण्यात आला होता. मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करण्यात आलं होतं. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 18 धावा स्कोरबोर्ड वरती. सोपं मापक असं आव्हान आहे. सध्याच्या स्थितीला 19 धावांची गरज. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 19 धावा स्कोरबोर्ड वरती. रविवारचा दिवस मेगा फायनलचा दिवस आणि त्या दिवसामध्ये अनेक दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच परंतु त्यासोबतच 5 वाजता अहमदनगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय सध्या चर्चेत आहे.
समाप्ती 26 धावा स्कोरबोर्ड वरती समीकरण येणारे 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज सोपं मापक असं आव्हान आहे सध्याच्या स्थितीला आवरे या संघाच्या बाजूने। दुसऱ्या बाजूला विचार केला तर आटगाव संघ थोडासा अडचणीमध्ये, इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, खोलवर टप्प्याचे चेंडू सातत्याने मोठमोठ्या फटके मारण्यासाठी आपण पाहत असतो ओळखले जातात। इथे डॉट बॉल येतोय, समीकरण 11 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज, अजूनही मॅच दोन्ही बाजूंनी झुकू शकते। इथून 2 ते 3 डॉट बॉल आले, एखाद विकेट पडली तर मॅच मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही। दरम्यान चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल आले, फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट। मी हेच उल्लेख करत होतो, इथे विकेटचं पतन होतोय, लागतोय हा मैदानाच्या आतमध्ये दुसरा झटका 26 या आकड्यावरती RS स्पोर्ट्स आवरे या संघाला। हर्षलची खेळी संपुष्टात, हर्षल हॅज टू डिपार्ट। नवीन फलंदाज किशोर येतोय, अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली योगेशच्या माध्यमातून। बॉलिंग मार्क वरती सागर आहेत, पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेटचं पतन होतोय। सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो सामन्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये कल्लाटणी मिळतीये। यावेळेस फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट। इथे कॉलिंग नव्हतं, चुकीच्या एंड वरती थ्रो होतोय, दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये। समीकरण येणारे 9 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज, 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल। किशोर आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर आपल्याला पवन देखील पाहायला मिळतील। यावेळेस पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे। 9 चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, या चेंडूवरती फक्त दिशा दाखवली असती तर मिनिमम 4 धावा तुम्हाला मिळाल्या असत्या। इथे पूर्ण प्रकारे फलंदाज बीट झाला, परंतु अव्वांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। समीकरण येणारे 9 चेंडू 8 धावांची गरज आणि पुढील चेंडू फ्रेट असेल, या गोष्टीची देखील नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे। स्ट्रायकर एंडवरती किशोर 2 चेंडूंमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। फ्रीटचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले होते, थोडे फंबल झालेत, 1 धाव झाली कंप्लीट। दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता सोपं समीकरण उरलंय आवरे या संघाच्या बाजूने। एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, एक षटकार आला आणि सामना फिनिश झाला, असं काहीसं समीकरण आपण पाहणार आहोत। परंतु तो समीकरण कंप्लीट होईल का, की इथून डॉट बॉल पर्सेंटेज वाढतील, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल। इथे वाईट बॉल येतोय, समीकरण येणारे 8 चेंडू आणि 5 धावेंची गरज असेल। पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर असा कॉल दिला जातोय, 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर हा कॉल पंचांनी दिलेला आहे। दरम्यान 32 धावा स्कोरबोर्ड वरती विजयासाठी 5 धावेंची गरज, 8 चेंडू आणि 5 असं समीकरण पाहतोय। इथे देखील बॉटममॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला, मिड विकेट ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो, 1 धाव झाली कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन आणि लागतोय तिसऱ्या झटक्यात 33 या आकड्यावरती। समीकरण येऊन टेपलंय, येणारे 7 चेंडू विजयासाठी 4 धावेंची गरज। स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून आपण अप्रतिम अशा स्पोर्ट टी शर्ट पाहतोय, त्यामध्ये काही टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झाले, जसे आपल्या सर्वांचे लाडके पुष्करदादा पवार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील एक क्रीडा स्पर्धेमध्ये
सहर्ष असं स्वागत असेल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक 30 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू विजयासाठी 4 धावेंची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. समीकरण येऊन टेपले. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 6 चेंडूंमध्ये आम्ही 4 धावा डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. मॅच सुरू होती. नाईटची स्पर्धा निंबवली येते. एका बाजूला सरस्वती 11 खालिंग, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी वरप होती. बॉलिंग मार्क वरती आबा कारंडे होते. त्यावेळेस देखील आम्ही पाहिलं होतं 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड होत असताना सेमीफायनलची टीम मॅच होती. त्यानंतर 6 चेंडूंमध्ये 3 धावा आम्ही डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. वडवली ब विपक्ष वाकळण अशी ती स्पर्धा सुरू होती. त्यामध्ये देखील 3 धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यानंतर 6 चेंडूंमध्ये आम्ही 2 धावा डिफेंड होताना देखील पाहिलेले आहेत. ऑस्ट्रेलियाची ती मॅच सुरू होती. बॉलिंग मार्क वरती ग्लेन मॅक्सवेल होते. 6 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड त्यांनी देखील केल्या होत्या आणि 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील आम्ही डिफेंड होताना पाहिलेली आहे. MS जाई आणि त्यांचे विपक्ष शिवशक्ती कडव असे 2 संघ होते. इथे बघूया काय होतोय. 6 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची गरज आहे. या 4 धावा डिफेंड केल्या जातील की एक मोठा फटका येऊन सामना फिनिश होईल. येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. या 4थ्या षटकामध्ये आलेत अभिजित. दुसऱ्या बाजूला अविनाश आणि किशोर, अविनाश आणि पवन ही जोडी पाहायला मिळतीये. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले. कट करण्यात आलं. चेंडू चाललाय पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत होत्या, परंतु 1 शॉट असेल त्यामुळे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण येऊन ठेपले. येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र पूर्ण प्रकारे सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे RS स्पोर्ट्स आवरे या संघाने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो NB स्पोर्ट्स आडगाव संघ या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू होणार नाही तोपर्यंत कुठला संघ इथून वर्चस्व गाजेल हे सांगणं थोडंसं चुकीचं असेल. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागते स्कोरर लेवल. परंतु आपल्या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेजिंग देखील कंपल्सरी. त्यामुळे 4 चेंडूंमध्ये एक कंपल्सरी तुम्हाला धाव बनवावी लागेल. चार चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त कट केलाय. 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे आवरे संघाने. अभिनंदन टीम आवरे. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत आडगाव या संघाला. यानंतर होणारी मॅच 3ऱ्या फेरीतील सामना आसनगाव विपक्ष कोसले असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आय थिंक माही देखील या मॅच मध्ये जोडले जातील. कोसली संघाचे सातत्याने मी उल्लेख करतो. वासुदेव असतील, माही असतील, ही स्टारकास्ट आपल्याला कोसली संघाची पाहायला मिळते. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सचिन देखील असतील आसनगाव संघाच्या बाजूने. त्यांच्या माध्यमातून